कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवांचे भक्त, पण आपण थोडा हटके. आई बापाचं रक्त आणि फक्त फक्त छत्रपती शिवरायांचे भक्त. जय भवानी जय शिवराय. मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर पुन्हा एकदा आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडला जातोय. आपण पाहतोय सामन्याला इथे सुरुवात झालेली पाहायला गावेल. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला संघ पाहायला गावतोय औदुंबर 11 कचरे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ असणार आहे रत्नदीप स्पोर्ट पाटीलवाडी संघ. गोलंदाज ही मारखूड गोलंदाज सज्ज झालाय. स्वप्नीलला आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारे मारा केला जाणार आहे. वेळेला वेगवान फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे पकडला जाईल झेल आणि संपणार फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. सातत्याने पहिले 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर विकेटचं पतन आलंय. लाजवाब. अजूनपर्यंत कोणतीच धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावली नाहीये. बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. तो झेल अगदी टिपला गेलाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय. समर्थ आलाय. पाहायचंय समर्थ कशा प्रकारे खेळी करतोय. ओ हो हो उचलून खेळलाय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. इथे पुन्हा एकदा खेळ टिपला जाणार आहे. समर्थ मैदानाच्या आतमध्ये आला. एक बॉल खेळला आणि गोल्डन डकच्या शिकाराच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय. 0 वरती बाद समर्थ. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. अगदी अटॅकिंग गोलंदाजी पाहायला गावली आहे. काउंटर अटॅक सातत्याने केले जात आहेत आणि आपल्या संघासाठी एक मोठं मोलाचं योगदान गोलंदाज स्वप्नील देताना पाहायला गावलंय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 0 आणि धक्का क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला गावलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. अमित पवार आलाय. पाहायचंय अमित पवार कशा प्रकारे खेळी करतोय. यवारात यवार आणि पाटीलवाडीचे अमित पवार एवढ्या मैदानामध्ये दाखल झालेत. जबरदस्त मॅच आहे. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अगदी सामना हाय व्होल्टेज आहे. मॅच मध्ये कष्ट करणं गरजेचं आहे. कारण म्हणतात ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर कष्ट प्रामाणिक कराल तर अगदी यशाला देखील पर्याय नाहीये. कोण यश प्राप्त करणार हा येणारा काल आता मात्र डिसाईड करणार आहे. अगदी वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन. थोडासा पटबार केला गेला होता. बॅटच्या पठ्ठ्यामध्ये काय बॉल आला नाहीये. इथून देखील नक्कीच आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. अजूनपर्यंत कोणतीच धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गावली नाहीये. अक्षरशः जकडून ठेवलंय गोलंदाज स्वप्नील याने. त्यानंतरचा बॉल ब्लॉक होलला फेकला. अपील केली आहे. पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा देत आहेत. येस लीग बॅटच्या स्वरूपामध्ये मला वाटतं धावा जोडले जातील. एक सिंगल इथे पाहायला गावेल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 1 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त मॅच चालू आहे. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय गोलंदाजाने. या पहिल्या षटकामध्ये फक्त खर्च केले गेले ते 1 धावा. लाजवाब मॅच आहे. अगदी गोलंदाजांचा पगडा हा बी पाहायला गावलाय. फलंदाज थोडेसे निराश आहेत. परंतु खचून जायचं नाहीये. मेहनत करणं गरजेचं आहे. संघर्ष करणं गरजेचं आहे. परिश्रम करणं गरजेचं आहे. कारण म्हणतात ना रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. थक कर मत बैठिए मंजिल के मुसाफिर क्योंकि मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मॅच मध्ये कष्ट करायचे, संघर्ष करायचंय आणि त्या संघर्षाचा फळ या मॅच मध्ये कोणाला भेटणार ते पाहायचंय. गोलंदाजी मार करून सज्ज होतोय गोलंदाज अमन कदम. एक आयकॉन प्लेयर आहे. आयकॉनिक पारी करणार का.
हो चकमा देणारा चेंडू आहे. बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. अगदी बॅट घुमवली सोलापूरला, परंतु बॉल घुसलाय कोल्हापूरला. आलाय नक्कीच डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे. अचूक टप्प्यावरती मारा. सातत्याने गोलंदाज लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाजांच्या रडार मध्ये काही चेंडू येत नाहीयेत. नेक्स्ट बॉल. हो पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलं. बॅटची कडा घेतली, बॅटची एज लागली. बॉल थेट ट्रॅव्हल करेल बॅक यार्डच्या दिशेकडे. सिंगल जोडली जाईल. धावसंख्येमध्ये अपडेट 2 धाबा. अक्षरशः गोलंदाज जबरदस्त पाहायला गावलेत. हाबी पडलेत. आपण पाहतो एका बाजूला संघ आहे रत्नदीप पाटीलवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे औदुंबर 11 कचरे. या दोन्ही संघांच्या माध्यमातून माथंबर बॅट चालू आहे. एवढा कव्हर्सला खेळलेला लांबलचक फटका, जबरदस्त फटका पाहायला गावतोय. ते म्हणतात ना मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतरचा लगावलेला बॅटरचा हा कव्हर ड्राईव्ह अगदी अफलातून पाहायला गावलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय तुम्ही तो शॉट. कव्हरच्या बाहेर पाठवून दिलेला फटका अगदी 6 धाब्यांसाठी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 8 धाबा. लॉस ऑफ 2 विकेट. अजून येणारे चेंडू बाकी असणारे 3. या 3 चेंडूचा कशा प्रकारे ते खेळ केले जाणार ते पाहायचं. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड पाठवून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर. बघता भजीनी मागता वडे. षटकार मारतोय अगदी खडे खडे. लाजवाब खेळी करतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय प्रणय अगदी हल्ला बोल करतोय. आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाची चर्चा, एक छाप उमटवताना या मैदानामध्ये प्रणयला आपण पाहतोय. थोडस फुटवर्कचा वापर केला आणि त्यानंतर लगावलेला तो फटका. नेक्स्ट बॉल. हो भर वेगाने फेकलाय. आता मात्र कमबॅक पाहायला गावलंय. जबरदस्त गोलंदाजी. एक तुझं तर एक माझं. तू शेर तो मैं सवा शेर, असा गोलंदाज देखील सांगून देतोय फलंदाजांना. स्कोर कार्ड अपडेट केला जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 1 for 14. 14 धाबा. लॉस ऑफ 2 विकेट. अजून येणारा चेंडू बाकी असेल. एक सिंगल. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलाय. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला तिथे तैनात आहे. बॉल. हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. हातातून बॉल थेट निसटला आणि कव्हरच्या दिशेकडे बॉल चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धाब्यांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय तुम्ही तो फटका अगदी चकमा देऊन गेलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या माध्यमातून मिसफील्ड पाहायला गावली आणि बॉल थेट अगदी आरपार सीमा पार झालाय. पटनाचं देखील मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर लगावलेला कव्हर ड्राईव्ह. बॅटरच्या माध्यमातून जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला गावत आहेत. आक्रमण केलं जातंय. सातत्याने विचारपूर्वक खेळी केली जाते. स्कोर कार्ड वरती स्कोर अपडेट केला जाईल. 18 धाबा 18 धाबा स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 च्या अखेरीस. मित्रांनो आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट आयोजित मुरलीधर चषक 2026 चा थरार आहे आणि मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कून आपण पार्थला पाहतोय. ब्लॉक होलचा बॉल अगदी बीट झालाय बॅटर. लेगबायच्या स्वरूपामध्ये पाहूया पंचांकडून कोणता इशारा इथे दिला जातोय. अपील केली गेली होती आणि पंचांनी अगदी एक हात उचलून धरलाय. इशारा येतोय. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये माघारी परतील बॅटर अमित. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय तुम्ही तो बॉल. अगदी जबरदस्त बॉल. अपील केली गेली होती आणि अर्थात काय माघारी परतला. अमितची पारी समाप्त झाली आहे. विकेटचं पतन तिथे पाहायला गावेल. मोठी सफलता गोलंदाज पार्थला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. येस भूषण जाधव आलेत. भूषण जाधव वरती आता मात्र विश्वास दाखवला जातोय. पाहायचंय या विश्वासाला पुरेपूर ठरणार का हा बॅटर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 धाबा पाहायला गावत आहेत. महत्वपूर्ण सामना आहे. रत्नदीप पाटीलवाडी बनाम औदुंबर 11 कचरे या दोन्ही संघाच्या दरम्यान चालू सामना पाहायला गावेल.
पार्थ नेक्स्ट बॉल. हो हो, जबरदस्त बॉल होता. फुटवर्कचा वापर करायचा विचार. भूषण जाधव ऑन द स्ट्राईक होते. अगदी लेगबायच्या मला वाटतं स्वरूपामध्ये इथे धावा जोडले गेलेत. धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्येमध्ये अपडेट पाहायला गावेल. धावसंख्या जाऊन पोहोचणार 19 वरती. 19 वरती 3. अजूनही या षटकामधील विचार करायला गेला ते येणारे 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूंचा कशा प्रकारे इथे समाचार घेतला जाणार ते पाहायचंय. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आहे या दोन्ही संघादरम्यान. यावेळेला लगावलेला फटका पाहूया किती धावांसाठी ट्रॅव्हल करतोय. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेकडून बॉल फरार होणार आहे. येणार नक्कीच काय चौकार. जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन पाहायला गावलंय. ते म्हणतात ना, नवसाला पावतो लालबागचा राजा आणि फलंदाज करतोय मैदानाच्या आतमध्ये भरपूर मजा. अगदी मजा मजा करताना पाहायला गावलाय. लगावलेला प्रहार अगदी बॉल सीमा पार झाला आणि आला मुरलीधर चषकचा खणखणीत 4. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय तो फटका अगदी डीप स्क्वेअर लेगच्या पटलावरतून पाठवलेला. त्यानंतरचा फटका अगदी हलक्या रीतीने टटवलाय. बॉल ट्रॅव्हल करतोय. पाहूया किती धावांसाठी क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मिड ऑफला खेळायचा विचार होता आणि रनिंग बिटवीनच्या ताळमेळमध्ये माघारी परतावं लागणार आहे. भूषण जाधवची मला वाटतं पारी समाप्त होणार आहे. कॉलिंग कॉर्डिनेशन तिथे जुळलं गेलं नव्हतं आणि त्यानंतर कॉल दिला गेला होता. धाव घ्यायचा प्रयत्न, चित्याची चपलाईने धाव घ्यायचा प्रयत्न, परंतु निराश असेल. नशिबाची साथ पुरेपूर लाभली गेली नव्हती आणि माघारी परतला भूषण जाधव. भूषण जाधवची पारी समाप्त. विकेटचं पतन आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 24. येणारे चेंडू असतील बाकी 2. पाहूया या 2 चेंडूचा कशा प्रकारे ते समाचार घेतला जाणार आहे. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. पार्थला आपण पाहतोय. त्यानंतरचा बॉल भर वेगाने फेकला होता. अगदी फलंदाज अचंबित पाहायला गावला आणि हो माय गॉड, डायरेक्ट हिट. भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. अगदी छप्पर फाडून दिलंय. विकेटचं पतन आहे. काय थ्रो केला, काय लाजवाब तिथे हिट पाहायला गावला. माघारी परतला बॅटर. अगदी आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये तो बॉल. जबरदस्त फटका खेळला होता. फटका फसला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नव्हता. बॉल एष्टी रक्षकाने गैरहजर केला आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावला. बॉल थेट हिट झाला आणि त्यानंतर माघारी परतला बॅटर. प्रणयची पारी समाप्त झाली. 9 बॉलवरती 22ची पारी समाप्त खेळताना माघारी परतलाय. रत्नदीप पाटीलवाडी स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय 24 आकड्यावरती. येणारा चेंडू बाकी असेल या षटकामधील एक आणि एका चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जाणार ते पाहायचंय. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः ड्रामा पाहायला गावलाय. रामा रे रामाने क्रिएट केला जातोय सातत्याने ड्रामा. जबरदस्त मॅच आहे. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला गावेल या मॅच मध्ये. पार्थ एक अफलातून गोलंदाजीचे प्रदर्शन करतोय. आतापर्यंत 5 मोहरे डगआउट मध्ये परतलेत. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणय लेफ्ट हँडर बॅटर आहे. प्रणयवरती जबाबदारी आहे. पाहायचं या जबाबदारीचा पुरेपूर मोल प्राप्त करून जाणार का हा बॅटर. ओ हो हो, एवढा हलक्या रीतीने गावलेला फटका. पाहूया किती धावांसाठी बॉल ट्रॅव्हल करतोय. लेफ्ट हँडेड बॅटर तिथे तैनात होता. कव्हर्सला खेळायचा विचार. अगदी विचार यशस्वी ठरलाय. 2 धावा तर घेतल्यात. 2 ने अपडेट केला जाईल स्कोर. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचणार 26 आकड्यावरती. 26 26 धावा.
बंदरकर सीएनजी सर्व्हिसेसमुळे आता सीएनजी किट इन्स्टॉलेशन झाले आहे अधिक सोपे आणि सुरक्षित. आमच्याकडे उपलब्ध आहे लोवाटो सीएनजी किट. बंदरकर सीएनजी सर्व्हिसेसमध्ये प्रत्येक सीएनजी फिटमेंट केले जाते हाय प्रिसिजन आणि प्रोफेशनल वर्कमनशिपसह. प्रॉपर वायरिंग इन्सुलेशन, सिक्युअर सीएनजी पाइपिंग आणि टँक इन्स्टॉलेशन करताना व्हेकल बॉडी सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाते. यानंतर ECU कॅलिब्रेशन तुमच्या कार इंजिन सोबत केली जाते, ज्यामुळे मिळते स्मूथर परफॉर्मन्स आणि बेटर फ्युअल इफिशियन्सी. आपल्या गाडीला सीएनजी बसवण्यासाठी आजच कॉल करा किंवा बंदरकर सीएनजी सर्व्हिसेसला भेट द्या. मिरजोळे MIDC रत्नागिरी MIDC मध्ये 25+ वर्षांची स्ट्रॉंग लेगसी आणि विश्वास घेऊन उभे आहे एक नाव, बंदरकर ऑटो वर्क्स अँड इंजिनियर्स. आमचं स्पेशियस आणि वेल ऑर्गनाइज्ड वर्कशॉप तुमच्या व्हेकलसाठी प्रोफेशनल सर्व्हिस एन्व्हायरमेंट तयार करतं. इथे वापरली जातात ॲडव्हान्स्ड मशिनरी, मॉडर्न डायग्नॉस्टिक टूल्स आणि लेटेस्ट ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, ज्यामुळे तुमच्या कार प्रॉब्लेम्सची ॲक्युरेट इन्स्पेक्शन आणि परफेक्ट रिपेअर शक्य होते. रूटीन सर्व्हिसिंग पासून इंजिन रिलेटेड प्रॉब्लेम्स, इलेक्ट्रिकल फॉल्ट्स आणि मेकॅनिकल रिपेअर्स पर्यंत, ब्रेक्स, सस्पेन्शन, डेंटिंग, पेंटिंग किंवा कम्प्लीट व्हेकल मेंटेनन्स, हे सगळं तुम्हाला मिळतं एका छताखाली. यासोबतच आम्ही अंडरबॉडी अँटीरस्ट स्प्रे सारख्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस देखील देतो, ज्यामुळे तुमची कार अधिक सुरक्षित आणि लॉंग लास्टिंग राहते. एक्सपिरियन्स टेक्निशियन्स, क्वालिटी वर्कमॅनशिप आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन हीच आमची ओळख. मग तुमच्या गाडीला एक्सपर्ट केअर देण्यासाठी तुम्ही बंदरकर ऑटो वर्क्स अँड इंजिनियर्सला कधी भेट देणार? कॉल करा 8600875326 या नंबरला आणि एक्सपर्ट केअर सर्व्हिस बुक करा.
24 चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग करायचा असणार आहे. इथून पुढे औदुंबर 11 कचरे या संघाला रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी प्रथम फलंदाजी केली. पहिल्या डावामध्ये 32 धावांवरती मजल मारली आणि 33 धावांचा इथे पाठलाग करायचा असणार आहे. सलामीवीरांची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला सुमित हळदणकर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला सुमेध इथे पाहायला मिळेल. सुमित हळदणकर याचा जर का विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तोच म्हणजे सुमित हळदणकर. काळबादिवे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या खेळाडूने प्रभावित केले आणि त्याच्याच विरोधामध्ये आयकॉन खेळाडू आपल्याला अमित पवार पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू आहे. यास टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आला इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला ती सुरुवात केली आहे. अमित पवारने देखील सांगून दिले मी देखील खेळी करायला या मैदानाच्या आतमध्ये आलो आहे. पहिला चेंडू इथे फेकलाय डॉट बॉल. रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघ लढवया संघ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली साडार. जिद्दी आणि चिकाटीने खेळणारा हा संघ यावेळेला हलक्या हाताने चेंडूला अडवण्याचा केलेला प्रयत्न आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. अमित पवार आपली नजाकत दाखवतोय. चेंडूवरती सातत्याने फिंगर रोल करतोय आणि पुन्हा एकदा फेकलाय. निर्धाव चेंडू सलग चाललेला हा दुसरा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी ते आपल्याला अमित पवार करताना पाहायला मिळतोय. सुमेध हळदणकरला जाकडून ठेवलाय. यावेळेला पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला जेल निसटलाय आणि कोणाची जेल सोडली आहे सुमेध हळदणकरची. मॅन इन फॉर्म सुमित हळदणकर बॅटर सेफ आहे. आला इथे डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये ह्या चुका तुम्हाला करून चालणार नाहीये. धावा फक्त धाव फलकावरती ते 32 तुम्ही लगावले आहेत आणि इथून पुढे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती ती संधी शोधायची आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. अशा चुका इथे करून चालणार नाहीये. आलाय डॉट बॉल. यावेळेला चौथा चेंडू. यावेळेला स्टंप लाईन गोलंदाजी यष्टांना टार्गेट करणार चेंडू. निनाद पाटील चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कचऱ्याची घंटी इथे वाजली होती परंतु 2 धावा धावणे ते कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धाव संख्या 2 या अंकावरती संघाचं आणि वैयक्तिक खातं इथे मात्र खोललंय सुमित हळदणकरने. निनाद पाटील आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि निनाद पाटील एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून पाटीलवाडीचा ओळखला जातो. यावेळेला फक्त चेंडूला दिशा दाखवण्याची किल्ला हा फटका आणि त्यानंतर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय सुमित हळदणकरच्या बॅटमधून घडाघाती इथे चौकार त्याला पाहायला मिळालाय. यावेळेला सुमित हळदणकर आपली नजाकत दाखवतोय. यावेळेला इरादा स्पष्ट केलाय. पहिले 3 चेंडू अप्रतिम फेकले. अमित पवारचा बोलबाला राहिला पहिल्या 3 चेंडूवरती आणि त्यानंतर हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे सुमितने. यावेळेला ठोकलाय चौकार. कव्हरच्या डोक्या पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. धाव संख्या 6 या अंकावरती. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला काय घडलंय यू मिस आय डेफिनेटली हिट. चेंडू इथे आपल्याला यश त्यांचा वेध घेताना पाहायला मिळतोय. लागलेला धक्का क्रमांक पहिला. सुमित हळदणकरला इथे माघारी पाठवलं जात आहे. सुमित हळदणकरची झेल तिसऱ्या चेंडूवरती ते निसटली होती आणि त्यानंतर अमित पवारने सांगून दिलंय मी इथे त्या गोलंदाजी करायला आलो आहे आणि यावेळेला यश त्यांचा वेध घेणारा चेंडू धक्का क्रमांक इथे पहिला लागलाय. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा केलेला इरादा तो इथे फसला आणि यावेळेला धक्का क्रमांक पहिला लागलाय औदुंबर 11 कचरे या संघाला. षटक क्रमांक पहिला इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. 6 चेंडू 6 धावांची केली सुमित हळदणकर. त्यामध्ये ठोकला एक चौकार. चला विनंती केली जाते अशोक स्पोर्ट्स परटवडे संघ आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज्य प्रतिष्ठान संघ इथे आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या रजनीतला 5वा सामना. यावेळेला नवीन फलंदाज. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये तेजस हळदणकर इथे मात्र येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 6 धावा खर्च केल्या. एका गड्याला गारद केलं अमित पवारने. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण प्रणय जाधवला इथे पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक प्रणय जाधवच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे. पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म राऊंड विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग लीडवरती आपण सुमेधला इथे पाहतोय. ॲज अ आयकॉन म्हणून औदुंबर 11 कचरे या संघामध्ये दाखल झालेला सुमेध यावेळेला हल्ला बोल करायचा आहे. आपले इरादे स्पष्ट करायचे आहेत. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणय जाधव येणारा पहिला चेंडू आयकॉनच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आहे मोठा फटका. खेळायचा केलेला प्रयत्न फटका फसलाय. चेंडू पर्यंत गोलंदाज येतोय. झेल कंप्लीट. फलंदाज बाद. लागलेला धक्का क्रमांक दुसरा. यावेळेला आयकॉनला माघारी पाठवलंय. सुमित हळदणकर नंतर लागलेला हा धक्का सुमितला माघारी पाठवलं गेलंय. धक्का क्रमांक दुसरा 6 या अंकावरती लागलाय.
रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परततोय. जिद्दी आणि चिकाटीने खेळणारा हा संघ, यावेळेला ते कष्ट आणि परिश्रम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय जाधवच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवरती सुमितची विकेट ती जोडली गेली आहे. इथून पुढे अजूनही 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. औदुंबर 11 कचरे या संघाला धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. आणि या बेला मैदानाच्या आतमध्ये अमन कदम इथे मात्र इथला पाहायला मिळेल. सातत्याने या खेळाडूची चर्चा या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली जाते आणि तोच अमन कदम इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. कमी वेळामध्ये एका यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेला हा खेळाडू. यावेळेला संघ थोडंसं अडचणीमध्ये आलाय आणि त्या अडचणीवरती मात करायची अमनला. ॲज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालाय आणि तोच अमन कदम. गुहागर तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि तोच अमन कदम. स्ट्रायकिंग एंडवरती ते पाहायला मिळेल. औदुंबर 11 कचरे संघ धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ओमकार चिपोरीकर, स्क्वेअर लेग पंच सफवान बारगीर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये इथे आपल्याला आशिष दुंदूर इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, त्यानंतर इथे साईड चेंज करण्याचा इथे घेतलेला निर्णय. बदली काढायची गरज असते आणि तोच बदली इथे गोलंदाजाने केलाय. यावेळेला पंचांच्या डाव्या हाताकडून म्हणजेच काय तर राईट ओव्हर द विकेट आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण अमन कदमला इथे पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये समीकरण 17 चेंडू आणि 27 धावा. आणि 27 धावा तुम्हाला कंपल्सरी धावफलकावरती जोडायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. मुरलीधर चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला हलक्या तर खेळायचा केलेला प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, थोडासा चेंडू पासून दूरवर राहिलाय आणि यावेळेला स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. यावेळी देखील वेळेला फलंदाजाला इथे फसवलं होतं. क्षेत्ररक्षक थोडंसं चेंडू पासून दूरवर राहिलाय. जर का ही चेल कंप्लीट केली असती तर नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट इथे आपल्याला पाहायला मिळाली असते, परंतु तसं घडलं नाहीये. आले एक धाव. धाव संख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर चांगली लढत इथे. दोन षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. म्हणजेच काहीतरी इथून पुढे येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची अजूनही आहे गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. कोणत्या गोलंदाजावरती ते विश्वास दाखवला जाईल हे मात्र इथे बघणं गरजेचं आहे. रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ चांगली इथे गोलंदाजी झाली आहे. 2 षटकांमध्ये समोरच्या फलंदाजाने ते रोखून ठेवणे आतापर्यंत ते सफल ठरलाय रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ. आणि यावेळेला गोलंदाजी बारवरती आपण प्रणय पाटीलला इथे पाहतोय. या गोलंदाजी चर्चा सातत्याने केली जाते. आपण मिरजोळे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली आहे आणि याच मिरजोळे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 6 चेंडूवरती 6 धावा डिफेंड करणारा गोलंदाज आणि त्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू निर्धाव फेकला. मेडन षटक ज्याने फेकलं तोच इथे मात्र प्रणय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. खेळपट्टीच्या दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची ताकद. यावेळेला पहिला चेंडू आकुट टप्पा आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा, चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी आणि हीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव संख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचेल. प्रणय पाटील वरती ते विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती ते प्रणयला उभं राहायचंय. पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकला गेला, त्यानंतर त्या चेंडूवरती आली एक धाव. धाव संख्या आपण 11 अंकावरती पाहतोय. 33 धावांचा करायचा आहे पाठलाग. स्ट्रायकिंग गेटवरती तेजस हळदणकर 2 चेंडू 2 धावा त्याच्या बॅट रीती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट मोर द विकेट. यावेळेला दुसरा चेंडू प्रणय पाटील
या देखील बेला अकुट टप्पा आहे, क्षेत्ररक्षक आहे यावेळेला अमित पवार, सेफ हँड्स आहे, झेल कंप्लीट, फलंदाज बाद, मैदानाच्या बाहेर तेजस सळदनकरला पाठवलं जात आहे. प्रणय पाटीलच्या खात्यामध्ये इथे विकेट जोडली गेली आहे. लागलेला धक्का क्रमांक इथे आपल्याला पाहायला मिळतोय, तोच म्हणजे इथे तिसरा. काय इथे खेळ केलाय रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने. आपण पाहिलं तर आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघाचा बोलबाला राहिलाय. चांगलं कमबॅक केलंय, फक्त आणि फक्त 32 धावा धावफलकावरती जोडल्या आणि त्याच 33 धावांचा इथे करायचा होता पाठलाग आणि त्याच 33 धावा डिफेंड आतापर्यंत इथे केल्या जात आहेत. काय खेळ झालाय, प्रणय पाटील इथे मात्र प्रभावित करतोय. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. हे षटक इथून पुढे इथे महत्वाचं आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण ऋतिकला इथे पाहतोय. ऋतिक वरती इथे विश्वास दाखवला गेलाय. 3 डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये त्याचं इथे पदार्पण झालंय. एका बाजूला अजुरी अमन कदम आहे आणि या खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, परंतु काळ इथे मात्र बदललाय. आतापर्यंत रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ इथे हवी ठरतोय औदुंबर 11 कसरी या संघाच्या विरोधामध्ये आणि अशीच गोलंदाजी इथून पुढे करणं गरजेचं आहे. अजूनही 10 चेंडू आहेत आणि ते 10 चेंडू चांगल्या रीतीने ते हाताळणं गरजेचं आहे. गोलंदाजी बार्कवरती पुन्हा एकदा प्रणय पाटील पंचांच्या डाब्या हाताकडून गोलंदाजी करण्यासाठी होईल सज्ज. स्ट्रायकिंग गेटवरती फलंदाज इथे मात्र आपल्याला ऋतिक पाहायला मिळेल. राईड मोर द विकेट. येणारा तिसरा चेंडू, येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची आहे गरज. यावेळेला बोटा फटका खेळायचा केलेला प्रयत्न, यावेळेला पंच आमच्यापर्यंत वळलेत. पंचांच्या समांतर रेषेमध्ये हा येतोय वाईड बॉल. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 इथे वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतील. या अतिरिक्त धाबा समोरच्या संघाला बोप स्वरूपात द्यायच्या नाहीयेत. हे अतिरिक्त चेंडू फेकायचे नाहीयेत, हेच इथे डगआउट मधून सांगितलं गेलंय. प्रणय पाटीलला ते इथे फॉलो करणं गरजेचं आहे. या देखील वेळेला अकुट टप्पा आहे, चांगली गोलंदाजी आहे. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल इथे त्याला पाहायला मिळतोय. प्रभावित करतोय प्रणय पाटील या षटकामध्ये आणि हे षटक इथे महत्वाचं ठरणार आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला धावा ठेवायच्या आहेत आणि त्या गोलंदाजाला त्या धावा इथे डिपेंड कराव्या लागणार आहेत. आतापर्यंत 12 धावांवरती मजल मारली आहे औदुंबर 11 कसरी या संघाने. पुन्हा एकदा प्रणय पाटील, यावेळेला येणार चौथा चेंडू. यावेळेला अकुट टप्पा आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, मकरंद आहे, झेल इथे निसटलाय परंतु धावा इथे वाचवले गेले आहेत. दुसऱ्या धावेचा केला जातो इथे प्रयत्न आणि यावेळेला एक धाव कंप्लीट केली आहे. झेल इथे निसटला गेला आणि या झेल इथून पुढे ते पकडणं गरजेचं आहे. झेल इथे सोडून चालणार नाहीये. प्रत्येक धाव आपल्याला इथे वाचवायची आणि प्रत्येक धावेचं महत्व या सामन्यामध्ये असणार आहे, कारण आपण हे नॉकआउटचे सामने पाहतोय. जो जितेगा वही सिकंदर, जो हारेगा वो घर के अंदर, असं समीकरण आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचेल. इथून पुढे अजूनही 8 चेंडूंचा खेळ आहे आणि त्याच 8 चेंडूंवरती अजूनही 20 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. इथून पुढे प्रणय पाटीलचे हे 2 निर्णायक चेंडू या सामन्याची पुढची रूपरेषा इथे ठरवणार आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती अमन कदम याचा आयकॉन म्हणून इथे संघामध्ये दाखल झालाय. 8 चेंडू 20 धावा. यावेळेला प्रणयचा पुढचा चेंडू, यावेळेला मोठा फटका खेळला जरूर जातोय. जागा इथे चुकीची निवडली गेली आणि त्यानंतर फक्त आणि फक्त या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपाची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. धावसंख्या 14 या अंकावरती. अजून एका चेंडूचा खेळ आहे. 7 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे औदुंबर 11 कसरी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले या स्पर्धेचं एक नवीन सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून केली गेली आहे. दमदार आयोजन या स्पर्धेचं आपण पाहिलंय. एक ऐतिहासिक मैदान कैलासवासी प्रमोदची बहाचल याच्या नावाने हे मैदान आपण इथे पाहतोय. हे क्रीडा संकुल आणि याच मैदानावरती इथे रंगलाय हा क्रिकेटचा सोहळा. प्रणय पाटील यावेळेला अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला. अकुट टप्पा आहे, बोटा फटका पुन्हा एकदा खेळलाय, पुन्हा एकदा चेंडू चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त एका धाबेसाठी. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. येणारे 6 चेंडू 18 धावांची आहे गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. म्हणजेच काय तर इथून पुढे तुम्हाला ह्या 18 धावा धाव फलकावरती कंपल्सरी जोडणं गरजेचं आहे.
काय ते खेळ केलाय रत्नदेव स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने. अमित पवारचं ते कमालीचं षटक आणि त्यानंतर प्रणय पाटीलचं आपल्याला लाजवाब षटक इथे पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण प्रणय पाटीलची गोलंदाजी पाहिली. 6 चेंडू फेकले, 5 धावा खर्च केल्या आणि एका गड्याला केलं जरी गारद. तोच प्रणय पाटील इथे मात्र या सामन्याचा हिरो ठरताना नक्कीच पाहायला मिळतोय. टर्निंग पॉइंट या सामन्याचा आपण नक्कीच म्हणू शकतोय, कारण हे षटक इथून पुढे महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं षटक चांगल्या रीतीने हाताळलंय. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण अर्जुन राठोडला इथे पाहतोय. 6 चेंडू आहेत आणि हे 6 चेंडू हे निर्णायक 6 चेंडू पाहायला मिळतील आणि त्या 6 चेंडूवरती 18 धावांची गरज. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगायचं असतं शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलो नाहीये. हेच इथे स्वतःला सिद्ध करून द्यावं लागेल ऋतिकला. हेच ते क्षण आहेत आणि त्याच्याच विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवरती अर्जुन राठोड. 6 चेंडू 18ची गरज. येणारा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या हाताकडून. यावेळेला अकुट टप्पा आहे, वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू. यावेळेला काय करताय, खराब थ्रो आहे. यावेळेला अतिरिक्तची धाव, white+1. टोटल या चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक धावी महत्वाची आहे. प्रत्येक धावेचं महत्व इथे मात्र राखणं गरजेचं आहे. आणि समर्थ पाटीलच्या माध्यमातून झालेली चूक, यष्टिरक्षण करत असताना तो केलेला थ्रो आणि त्यानंतर मिळालेली 1 धाव. स्ट्रायकिंग एंडवरती अमन कदमला इथे आणलं गेलंय. ॲज अ आयकॉन म्हणून तो खेळतोय. मोठे फटके खेळण्याची त्या खेळाडूकडे क्षमता आहे. 6 चेंडू 16 असं समीकरण. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार ठोकलाय अमन कदमने. मी सातत्याने या खेळाडूची चर्चा करतोय. मोठे फटके खेळण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं आणि ते का ओळखलं जातं ते इथे दाखवून दिलं. अर्जुन राठोडच्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. आडव्या बॅटचा केलेला वापर, समोरच्या दिशेने खेळलेला फटका. लॉंगनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी धावसंख्या 23 अंकावरती 3 गडी गारद. इथून पुढे 5 चेंडू आहेत आणि त्याच 5 चेंडूवरती 11 धावांची अजूनही गरज. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 33 धावांचा करायचा आहे पाठलाग. औदुंबर 11 कचरे संघ आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आलाय. एक बोटा फटका इथे लगावला गेला आणि अर्जुन राठोडवरती आणलाय तो दबाव आणि त्याच दबावामध्ये आपल्याला प्रभाव पाडायचा आहे. इथून पुढे तुम्हाला जे काही करायचं ते मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. अमन कदमला तुम्हाला जकडून ठेवावं लागेल. समर्थ पाटील जर का थ्रो केला नसता, ती 1 धाव इथे आली नसती, स्ट्राईक इथे रोटेट झाली नसती, तरी ते अमन कदम नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला असता आणि हा चेंडू इथे ऋतिकने फेस केला असता. हा षटकार कदाचित आला नसता. जर तरला इथे महत्व दिलं जात नाही. असं झालं असतं तर पहिल्या चेंडूवरती ठोकलेला षटकार. धाव संख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचवली. 5 चेंडूवरती 10ची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. प्रयत्न इथून पुढे सोडून चालणार नाहीये रत्नदेव स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाला. या देखील वेळेला मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये, ही झेल घेणं गरजेचं आहे आणि या वेळेला झेल निसटलाय. रत्नदेव स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघासाठी डोकेदुखी ठरलंय ते म्हणजे त्यांचं क्षेत्ररक्षण. या देखील वेळेला खराब थ्रो आहे. प्रणय पाटील हा देखील इथे चुकलाय आणि या चेंडूवरती आल्यात 2 धावा. काय चाललंय ते कोणाला समजत नाहीये. तुम्ही जे काही करताय ते समोरच्या संघाच्या फायद्यासाठी आहे. आणि पुन्हा एकदा ह्या 2 धावा. धाव संख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडू 8 असं समीकरण. रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी हा संघ काय करतोय कोणाला समजायला ते मार्ग नाहीये. चांगला कमबॅक केला होता अर्जुन राठोडच्या विरोधामध्ये. इथे मात्र अमन कदमने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर झेल निसटला आणि 2 धावा पुन्हा एकदा आल्यात. अर्जुन राठोडला इथे दमखम दाखवावा लागेल. आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. अमन कदम चांगली खेळी करतोय. 8 चेंडू 13 धावा. त्याच्या बॅटमधून आलेला अर्जुन राठोडच्या विरोधामध्ये षटकार. तो आलाय महत्वाच्या क्षणी. 4 चेंडू 8 धावांची गरज. धाव संख्या 25. 33 धावांचा पाठलाग. यावेळेला अराउंड कार्पेट ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका. प्रणय पाटील तिथे आहे तैनात. या देखील वेळेला फंबल करेल, परंतु इथे स्ट्राईक चेंज केली नाहीये. एक धाव घेतली नाहीये. अमन कदम दाखवून देतोय बी धावा चेस करू शकतो. इथून पुढे 3 चेंडू 8 ची गरज आहे. 2 चेंडू चांगल्या रीतीने फेकणं इथे मात्र गरजेचं आहे. अर्जुन राठोड याला
पुन्हा एकदा सामना इथे बनवला गेलाय. आला इथे डॉट बॉल. रेडा मोर द विकेट. पुढचा चेंडू. यावेळेला आकुट टप्पा आहे. बॅटची हलकीशी कडा. शर्तीचे प्रयत्न समर्थ पाटीलने केले आणि त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू इथे ट्रॅव्हल चालाय. आली ते एक धाव आणि याच एका धावेने धाव संख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. इथून पुढे 2 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. 2-7 असं समीकरण आहे. कमी टोटल वाला हा आपण सामना पाहिलाय आणि असेच सामने इथे रंगतदार घडतात आणि हा देखील हाय व्होल्टेज सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय या पहिल्या रचनीमध्ये मुरलीधर चषकातला. धाव संख्या 26. 2 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाजी स्ट्राईक वरती अर्जुन राठोड. स्ट्राईक विकेट वरती अमन कदम. हा चेंडू इथून पुढे महत्वाचा आहे. यावेळेला आकुट टप्पा आहे. खेळलाय मोठा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत यावेळेला आलाय षटकार. धाव संख्या 32. स्कोर लेवल 1 चेंडू 1 धावेची गरज. काय घडणार काय बिघडणार हे आपल्याला ह्या चेंडूवरती पाहायला मिळेल कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. काय सामना रंगलाय. हाय व्होल्टेज सामना या दोन संघांच्या दरम्यान. ह्या चेंडूवरती षटकार ठोकलाय अमन कदमने आणि हेच तर त्याने सांगून दिलं होतं. आपण पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती सिंगल घेतली नव्हती आणि त्याचं कारण काय होतं ते अमन कदमने दाखवून दिलंय. मी षटकार ठोकू शकतो. मी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि हेच इथे अमन कदमने दाखवलंय. 11 चेंडू 20 धावा त्याच्या बॅटमधून आले आहेत. सामना रंगतदार झालाय. एका चेंडूवरती 1 धावेची गरज. स्कोर लेवल आहे. रत्नद्वीप स्पोर्ट्स पाटीलवाडी 32 धावांवरती पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली होती आणि त्याच 32 धावांवरती मजल मारली आहे. औदुंबर 11 कसरे या संघाने टेस्ट मॅच सारखी इथे फिल्डिंग सेट केली आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. दबाव दबाव दबाव. जितका दबाव गोलंदाजावरती आहे तितकाच फलंदाजावरती आहे. यावेळेला काय करताय यस काय झालंय कोणता निर्णय आहे यावेळेला. फलंदाज बाद आणि रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने बाजी मारली आहे. काय खेळ केलाय रत्नदीप स्पोर्ट्स. यस पंच सपोन बारगीर. बाद आहे आणि हा सामना जिंकलाय रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने. काय सामना इथे रंगला आजच्या रजनीतला. हा झालेला हाय व्होल्टेज सामना. कमी टोटल वाला हा सामना होता. एका चेंडूवरती 1 धावेची गरज होती आणि तेव्हा इथे सामना जिंकलाय तो म्हणजे रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने. जिद्दी आणि चिकाटीने या संघाला ओळखलं जातं. जिद्दी आणि चिकाटीने त्यांच्या माध्यमातून खेळी केली जाते आणि तेच इथे दाखवून दिलंय रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने. अर्जुन राठोड वरती विश्वास